गणेशोत्सव साजरा करण्याचं स्वरूप गेल्या काही दिवसात पूर्णपणे बदलल्याचं चित्र आहे। खास करून मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंट झालाय। पण 10 दिवसांसाठी लाखो रुपये खर्च येणाऱ्या या इव्हेंटसाठी पैसे येतात तरी कुठून? हे चित्र आता बदललंय। पारंपरिक आणि साधेपणाने साजरा होणाऱ्या या उत्सवाची जागा आता मुंबईतल्या गल्लोगल्ली मंडप, रोषणाईने सजलेले रस्ते, जाहिरातींचे शेकडो बॅनर्स, लाऊडस्पीकरचा दणदणाट यांनी घेतली आहे। पूर्वी रहिवाशांनी जमवलेल्या काही हजार रुपयांच्या वर्गणीतून गणेशोत्सव साजरा व्हायचा। आता हा खर्च लाखोंच्या घरात गेलाय। अनेक मंडळं हल्ली डीजे बुक करतात। गेले 4 ते 5 वर्ष आम्ही सतत डीजेचे आयोजन करतोय। डीजेचं आयोजन करण्यामागे पण कसं आहे की आत्ताची गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि पूर्वीची गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे। आत्ताच्या येणाऱ्या पिढीनुसार, आत्ताच्या येणाऱ्या स्पर्धेच्या युगानुसार आम्हाला चालावं लागतं। सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्या भागातले गणेश भक्त वर्गणी देत असत। पूर्वी 51 रुपये दिली जाणारी वर्गणी आता 351 ते अगदी 500 रुपयांपर्यंत दिली जाते। श्रद्धेपोटी भाविक पैसे देतातही, पण ते खरोखर श्रद्धेसाठी खर्च होतात का? गणपतीच्या नावाने आपण हे डोनेट करतो, पण नंतर ते जाऊन ते कुठल्या कामासाठी वगैरे यूज केलं जातं ह्याची जनरली आपण शहानिशा करत नाही। पण एकंदर पाहता की बऱ्यापैकी डीजे वगैरे याच्यावरती खर्च केला जातो। देवाच्या नावाने दिली का त्याचा कुठे सदुपयोग होतो का दुरुपयोग होतो याचा आम्ही विचार करत नाही। कारण त्याच्यामध्ये जर मी विचारलं गेलं तर त्याच्यामध्ये त्या मंडळामध्ये माझा तो मुलगा असतो, तो मला तुला बोलण्याचा अधिकार कोणी दिला, तुम्हाला द्यायचं देऊ नका अशी उत्तरे येतात। ज्यामुळे आम्ही ते तोंड बंद करून सगळं सांभाळलं सहन करतो। डीजे वगैरे किंवा फालतू याच्यामध्ये अनवेस्टेड पैसा खर्च करतात, त्याच्यासाठी आम्ही नाही देत कधी मी मोस्टली नाहीच देत। गणेशोत्सवाचं अर्थकारण बदललंय। 5 दिवसांच्या उत्सवासाठीचा खर्च 10 लाखांचाही टप्पा ओलांडतो। एवढे पैसे उभे करणं केवळ जनतेच्या वर्गणीवर शक्य आहे का? मग कुठून येतो हा पैसा? हल्लीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो। हा खर्च रहिवाशांच्या वर्गणीतून तर जमा केलाच जातो, पण त्याशिवाय जाहिराती आणि स्थानिक नेते यासाठी देणगी पुरवतात आणि म्हणूनच मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांना हवा तसा गणेशोत्सव साजरा करता येतो। मंडळांमध्ये गणेशोत्सवाची स्पर्धाही दिसून येते। बाप्पाच्या उत्सवाचा इव्हेंट झाल्याचं सगळीकडे चित्र दिसतं। काळानुसार बदल करायचा म्हणून आपण कुठल्या गोष्टी कशा स्वरूपात बदलतोय याचा विचार व्हायला नको का? दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।